नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. अखेर कर्ज बुडव्या मद्य सम्राट विजय मल्ल्या याला स्कॉटलंड यार्डनं अटक केली आणि अवघ्या 3 तासात त्याचा जामीन सुद्धा झाला. सर्वांना आनंद झाला. विजय मल्ल्याला अटक झाली, लवकरच भारताला तो हस्तांतरित होईल वगैरे वगैरे असं वाटलं. पण बातमी येत नाही तोच त्याच्या जामिनाचीही बातमी आली आणि नंतर कळलं की विजय मल्ल्याला भारतात आणणं वाटतं तितकं सोपं नाही आहे. कारण आधी ब्रिटिश कोर्टामध्ये हे सिद्ध करावं लागेल की विजय मल्ल्या हा गुन्हेगार आहे, त्यानं गुन्हा केलेला आहे आणि त्यानंतर ब्रिटिश सरकारची शहानिशा झाली, खात्री झाली की होय, भारतामध्ये विजय मल्ल्यानं गुन्हा केलेला आहे, तो गुन्हेगार आहे. तेव्हा कुठं ब्रिटिश सरकार त्याला भारत सरकारच्या हवाली करू शकतं. या सर्व प्रक्रियेला बराच वेळ लागू शकतो. कारण आपल्याकडे एक उदाहरण आहे, ते म्हणजे गुलशन कुमार खून खटल्याचं. त्यामधला आरोपी नदीम सैफी याला अजूनही भारत मायदेशी परत आणू शकलेलं नाही. त्यानं सुद्धा ब्रिटिश कोर्टाचाच आसरा घेतला. तिथं त्याची केस अगदी तिथल्या वरच्या न्यायालयापर्यंत सुरू आहे. तसंच काहीसं विजय मल्ल्यासुद्धा करू शकतात. आणि नंतर लक्षात आलं की हे प्रकरण दिसतं तितकं सोपं नाही. हे खूप गुंतागुंतीचं प्रकरण आहे. विजय मल्ल्याची जी संपत्ती आहे ती आपण पूर्णपणे जप्त करू का? जी कर्जाची रक्कम आहे ती तरी आपल्याला पूर्णपणे वसूल करता येईल का? आणि विजय मल्ल्याला एकदाचा भारतात आणता येईल का? यावरच आहे आपला आजचा सवाल. आपला आजचा सवाल बघा. विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणात भारत सरकारला यश येईल का? हे आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत, ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, विजय मल्ल्यानी आश्रयासाठी जाणीवपूर्वक ब्रिटनची म्हणजे इंग्लंडची, लंडनची निवड केली आहे का? तो सध्या लंडनमध्ये आहे आणि आज असं सांगितलेलं आहे कोर्टानं तिथल्या की त्याला लंडन सोडता येणार नाही. मुद्दा क्रमांक 2, ब्रिटिश कोर्टात मल्ल्यावरचा गुन्हा सिद्ध करण्याचं आव्हान भारतापुढे असेल का? मुद्दा क्रमांक 3, मल्ल्याच्या प्रत्यार्पणात भारत सरकारच्या मुत्सद्देगिरीचा कस लागेल का? मुद्दा क्रमांक 4, मल्ल्याच्या अटकेनंतरही बुडवलेल्या संपूर्ण कर्जाची वसुली होईल का? सर्वसामान्य भारतांना विजय मल्ल्यापेक्षाही त्यानं जे कर्ज बुडवलेलं आहे ती रक्कम खूप मोठी आहे. ती म्हणजे जवळपास 9,091 कोटी आहे असं सरकारचं म्हणणं आहे. अर्थमंत्री अरुण जेटलींनीच ही रक्कम, हा आकडा लोकसभेत सांगितला होता. त्यामुळं ते आपल्याला वसूल करता येतील का अशी सर्वसामान्यांना भाबडी चिंता आहे. त्यामुळं तेही महत्त्वाचं आहे. हे होते चर्चेचे मुद्दे. आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई. आपल्यासोबत बँकिंग तज्ज्ञ विश्वास उडगी आहेत. आपल्यासोबत भाजपचे धडाडीचे प्रवक्ते केशव उपाध्ये सुद्धा आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा असणार आहेत. मी चर्चेला सुरुवात करतो साहजिकच ती आधी केशव उपाध्ये यांच्यापासून. कारण जसं लक्षात आलं की विजय मल्ल्या हा इंग्लंडमध्ये आहे आणि तो पळून गेला. पळून कसा गेला याची एक वेगवेगळी थिअरी मांडली जाते आहे. पण तो पळून गेल्यानंतर तो लंडनमध्ये, इंग्लंडमध्ये, ब्रिटनमध्ये आहे असं स्पष्ट झाल्यावर भारत सरकारनं तिथल्या ब्रिटिश सरकारबरोबर बरीच चर्चा केली. एक्स्ट्राडिशन म्हणजे प्रत्यार्पणाच्या कायद्याअंतर्गत त्याला आणता येईल का आणि त्यासाठी काय काय करावं लागेल याचा आढावा घेऊन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे ब्रिटिश पंतप्रधान टेरेसा मे यांना भेटले. त्यांनी एक यादी दिली की या लोकांचं प्रत्यार्पण भारताला हवं आहे आणि मग चक्र फिरली म्हणून विजय मल्ल्या यांना अटक झाली अशी बातमी पुढे आली. पण ते सगळं काही विरलं. प्रश्न असा आहे केशव उपाध्ये की आधी असं वाटलं होतं की विजय मल्ल्या कधीही भारतात आता आणले जातील, त्यांना अटक झाली आहे. पण हे सगळं फोल निघालं आणि पुन्हा शोध घेतला तर लक्षात आलं ही प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे आणि खूप वेळकाढू आहे. त्यामुळे विजय मल्ल्यांना भारतात आणण्याचं
स्वप्न हे मोदी सरकार कसं पूर्ण करेल याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. मोदी सरकार काय करेल? केशव उपाध्ये. जाधव प्रश्न मला विचारताय? हो. हां, असं आहे, मला थोडा वेळ द्या कारण मला थोडं सविस्तर बोललं पाहिजे. मुळामध्ये म्हणजे ही जी गेले 2-2.5 वर्ष अशा प्रकारची चर्चा सुरू होती की त्या विजय मल्ल्या येणारच नाही, विजय मल्ल्याला काय आता विजय मल्ल्या सापडणारच नाही, जणू काय सरकार काही प्रयत्नच करत नाही आहे. पण गेले सातत्याने हे सरकार जे प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे, तर लोकसभेमध्ये पार्लमेंटमध्ये स्वतः अरुण जेटलीने सांगितलं होतं की एक एक पेनी एक एक पैसा हा आम्ही वसूल करू आणि त्या दृष्टीने ठोस पावलं टाकू. त्या दृष्टिकोनातून ब्रिटिश पंतप्रधानांशी बोलणं झालं, त्या पद्धती यादी देवाणघेवाण झाली. दोन्ही देशातल्या आपल्याकडचे 50 त्यांना आपण जणांची यादी दिली, त्यांनी 17 जणांची यादी दिली. बऱ्याच त्यातलं चर्चा पडद्यामागच्या अनेक आठवड्या अशा चालू असतात, त्याही झाल्या. आणि त्यातनं या डिप्लोमॅटिक चर्चा ज्याला म्हणतात त्या झाल्या. मुळामध्ये त्या कोर्टात ज्या कोर्टात अटक झाली त्या कोर्टात सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा त्या कोर्टाने असं मान्य केलं की या केसमध्ये तथ्य आहे आणि म्हणून विजय मल्ल्याला अटक तरी झाली. म्हणजे हे स्वाभाविक आहे. या देशातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न, तुम्ही सुरुवातीला काही उदाहरणं दिलीत की एकदा त्या बाहेर निघून गेला की आपण पकडू शकत नाही, हा मागचा इतिहास आहे, काँग्रेसच्या सरकारचा तो इतिहास आहे. पण हे सरकार तशा पद्धतीचं नाही. हे सरकार वेगळ्या पद्धतीने काम करणार आहे आणि गेले त्याची संपत्ती जप्त केली, त्याच्यावरती केसेस सुरू केल्या, ईडीकडनं त्याच्या अनेक गोष्टी त्यामार्फत सुरू झाल्या आणि त्याची आज पुढची स्टेप झाली की त्याला किमान आज पहिली अटक झाली, तो मुक्त सुटलेला नाही आहे. पुढच्या काळामध्ये शेवटी अनेक त्यातल्या गोष्टी आहेत, तो त्या देशात जाऊन बसला आहे. पुढच्या काळामध्ये याची आपल्याला चुणूक दिसेल. विजय मल्ल्याकडनं कर्ज वसूल केलं जाईल ह्याचं आश्वासन पार्लमेंटमध्ये सगळे दिलं. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ज्या काँग्रेसच्या राजवटीमध्ये, मला थोडीशी बॅकग्राऊंड या सगळ्या विषयाची दिली पाहिजे. नाही, माझा एक मुद्दा आहे, माझा एक प्रश्न आहे. गेलं कधी? केशव उपाध्ये, कोणत्या सरकारच्या काळात विजय मल्ल्या हा भारतातून पळून गेला? देतो तुमच्या तो प्रश्नाचं उत्तर देताना, म्हणजे हो नाही अशी उत्तर देऊन चालत नाही, त्याची बॅकग्राऊंड मांडावी लागते. आशिष जाधव, नाही, पळून कधी गेला एवढं तर सांगा. पळून कोणत्या सरकारच्या काळात गेला? मग उत्तर असं तुम्हाला हवं तशी उत्तर, म्हणजे असं कसं तुम्हाला हव्या? साधा प्रश्न आहे. कोणत्या सरकारच्या काळात विजय मल्ल्या भारतातून परदेशात पळून गेला? जाधव, तुम्हाला जसा प्रश्न विचारायचा अधिकार आहे तसा मला माझ्या पद्धतीने उत्तराचा अधिकार नाही का? मला सांगा. साधा प्रश्न आहे. कोणत्या सरकारच्या काळात? आम्ही विसरलो आहोत की तो कधी पळून गेला. तो कोणत्या सरकारच्या काळात पळून गेला? अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तुम्ही सगळं विसरला आहात म्हणून मला सगळं सांगू द्या. असं कसं झालं? पण आता प्रेक्षकांसाठी सांगा की कोणत्या सरकारच्या काळात पळून गेला? नाही, मग हो, प्रेक्षकांसाठी सगळं सांगतो मी. मला बघा, असं अर्धवट ट्विस्ट करायचा विषय नाही. अहो, एका प्रश्नाचं उत्तर द्या आणि पुढे जा. कोणत्या सरकारच्या काळात तो पळून गेला? या सरकारच्या काळात पळून गेला, पण त्याला सुद्धा काँग्रेस जबाबदार आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? सगळ्याला काँग्रेस जबाबदार आहे. देसाईजी, मला आता तुम्ही माझीच उत्तर देणार असाल तर तुम्ही आता तुम्ही उत्तरच देत नाही म्हटल्यावर हेमंत देसाई पुढे सरसावले. वेळ वाया जातोय म्हणाले, मी उत्तर देतो. अरे तुम्हाला हवी तशी उत्तर दिली. नाही, तुम्हाला हवी तशी उत्तर नाही दिली तर उत्तर नाही, ही कशी पद्धत झाली? पण कोणत्या सरकारच्या काळात तो पळून गेला? साधं उत्तर आहे, मोदी सरकारच्या काळात तो पळून गेला. आशिष जाधव, मला प्रश्न तुम्ही जसा विचारता त्या उत्तराचं स्वरूप काय असलं पाहिजे हे मला ठरवू द्या ना. तुम्ही कसं ठरवणार? मी तुमचा आशिष जाधव काय प्रश्न विचारला पाहिजे हे मी ठरवतोय का? एका वाक्याचा प्रश्न आहे. उत्तर काय त्याचं? विजय मल्ल्या कोणत्या सरकारच्या काळात पळून गेला? विजय मल्ल्या मोदी सरकारच्या काळात पळून गेला, हे उत्तर आहे एका ओळीतलं. आशिष जाधव, तुमची मुस्कटदाबी करत नाहीत का?
अरे प्रश्नच नाहीये. अरे हे तर असं झालं की नाव घ्या नाव घ्या, हेमंत तुम्ही देसाई नाव साहेब, घेत नाही ही आहात. माझी अरे काय मुस्कटदाबी अर्थ चालू आहे? आहे. हेमंत देसाई साहेब, आशिष देसाई माझी मुस्कटदाबी करतायत. हे तुम्ही आशिष देसाई तर नाही. पत्रकार आहात, तटस्थ पत्रकार आहात. ठीक आहे. हे खपून जाधव. कसं घेत आहे? मग हे सहिष्णू वृत्ती आहे तुम्ही. बरं ठीक आहे, तुम्ही उत्तर द्या, सहिष्णू उत्तर पत्रकार द्या. आहात. असं प्रेक्षकांसाठी कसं? सांगतो, मोदी असहिष्णुता- सरकारच्याच आशिष काळात जाधव माहिती- विजय असहिष्णुता मल्ल्या दाखवताय. भारतातून पळून गेला. विजय मल्ल्या हा मोदी सरकारच्याच ठीक आहे, झालं काळात तुमचं उत्तर. भारतातून आता पळून मी गेला. बोलू. आता उत्तर पुढे करा, केशवजी, उत्तर पूर्ण असं करा. आहे की मुळामध्ये विजय मल्ल्या पळून गेला, पण मुळामध्ये विजय मल्ल्या 9,000 कोटीचा बुडवले कधी, या प्रश्नाचे 9,000 कोटी त्याला कसे मिळाले, कुठले हात त्याच्या मागे होते, याचाही विचार केला गेला पाहिजे. 2004 साली त्याला पहिल्यांदा लोन मिळालं, सप्टेंबर 2004. दुसरं लोन मिळालं सप्टेंबर 2008. आणि त्यावेळी ती कंपनी डुबायला निघाली होती, ती कंपनी बुडायला निघाली होती, आर्थिक संकटात होती, NPAत ती कंपनी गेली होती. त्यावेळी त्यांनी तिसऱ्यांदा पुन्हा त्याला बेलआउट पॅकेज मिळालं आणि त्याचा रीतसर पंतप्रधान त्यावेळच्या मनमोहन सिंगांना त्यांनी पत्र लिहिली. त्या पत्रात असे उल्लेख आहे, तारीखवार पत्राविषयी मी सांगू शकतो, किती तारखेला कोणतं पत्र मिळालं, पहिलं पत्र कधी तारखेला गेलं. त्या पत्रात त्यांनी स्पेसिफिक उल्लेख केले की आम्हाला मदत करा, तुम्ही गेल्या आम्हाला मदत केलीत, त्या मदतीमुळे तुम्ही त्या अधिकाऱ्याकडे मला पाठवलं, त्या अधिकाऱ्यांनी खूप मदत केली, त्यामुळे आमचे मार्ग निघाले. पहिलं पत्र. दुसऱ्या पत्रामध्ये पुन्हा सांगितलं की आम्ही अडचणीत आहोत, आम्हाला अर्जंट पैसे पाहिजेत, बँकवाले द्यायला तयार नाही आहेत, तुम्ही मदत करा. त्याच्यानंतर मनमोहन सिंग, हे सगळे मनमोहन सिंगांची पत्र आहेत, ही रेकॉर्डवरती आहेत. त्यावेळी विजय मल्ल्याने लिहिलेली पत्र, त्यावेळी पुन्हा मनमोहन सिंगांनी बेलआउट पॅकेज दिलं. तिसरं पत्र चिदंबरम यासाठी आहे, त्यात त्यांनी असं स्पेसिफिक म्हटलं की SBI ज्या बँकेकडे मोठ्या प्रमाणात त्यांनी लोन उचललं होतं, ती बँक शेअर उचलायला परवानगी प्रेफरन्शियल शेअर करायला NOC देत नाहीये, तुम्ही त्यांना सांगा, म्हणजे आम्हाला ती NOC देईल आणि आम्ही 2,000 कोटी रुपये उभारू. ही पत्र आहेत, रेकॉर्डवरची पत्र आहेत, विजय मल्ल्यांनी पाठवलेली. आता जी कंपनी NPAत गेली आहे, जी कंपनी बुडीत गेली आहे, ज्या कुठल्याही प्रकारचे रिकव्हरी चान्सेस नाहीत, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी ज्यांची खाती सील केली आहेत, त्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला त्याचं खाती ओपन करायला कोणी लावली, कुठल्या सरकारच्या काळात झाली? मुळात विजय मल्ल्या नावाचं भूत या 8-9 वर्षात कसं झालं, त्याच्या मागे कोण कोण होतं, याचा विचार केला गेला पाहिजे. जर त्यावेळी ती मदत त्यावेळच्या सरकारकडनं झाली नसती, आणि विजय मल्ल्या आपल्या पत्रात म्हणतोय की तुम्ही मला मदत केली त्यामुळे खूप खूप धन्यवाद, पण अजून मला मदतीची गरज आहे, अशी पत्र तो मनमोहन सिंगांना पाठवतो, तो अशी पत्र, त्याची कारवाई होते, तशी पत्र चिदंबरमना पाठवतो, आणि SBI बँगलोर लगेच दुसऱ्या दिवशी त्याची ती जी NOC रोखून ठेवली होती ती मोकळी करते. विजय मल्ल्या नावाचं भूत हे काँग्रेसने गेल्या याच्यात उभं केलं, आज ते पैसे बुडण्याचा निर्माण झालाय, आज देशातल्या जनतेचा पैसा बुडण्याचा धोका निर्माण झालाय, त्याचा सुद्धा आज विचार केला पाहिजे. केवळ तो निघून कधी गेला हा मुद्दा महत्वाचा नाही, मुळात तो बुडीत असताना त्याला काँग्रेसच्या काळात का मदत दिली गेली, कोणी सांगितलं म्हणून मदत दिली गेली, याचा विचार, ह्याचा शोध, ह्याचा अभ्यास आणि ह्याची मांडणी पण आज व्हायला हवी. ठीक आहे, काँग्रेसच्या काळात विजय मल्ल्या नावाचं भूत तयार झालं आणि मोदी सरकारच्या काळात ते भारतातून पळून गेलं. मी काँग्रेसकडे जातोय. आत्ता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये काय म्हणाले की माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना रिसर पत्र पाठवून बेलआउट पॅकेजेस घेतली, त्यांचे आभारसुद्धा मानले, आणि काँग्रेसच हे भूत तयार करायला जबाबदार आहे. कसं आहे आशिषजी, आपल्याला वाटेल त्या गोष्टी, फक्त आवडतील त्या गोष्टी समोर आणायच्या. कसं आहे, मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान आहेत, चिदंबरम त्यावेळी अर्थमंत्री होते. वेगवेगळ्या कंपन्या ज्या देशातल्या मोठ्या कंपन्या आहेत, ते आपापले प्रॉब्लेम्स घेऊन पंतप्रधानांकडे जातात, जसा सामान्य माणूस मुख्यमंत्र्यांकडे जातो किंवा मंत्र्यांकडे जातो. पंतप्रधानांकडे गेल्यानंतर पंतप्रधानांनी काय केलं की प्रत्येकाला अटेंड करू शकत नाहीत पंतप्रधान किंवा मिनिस्टर्स. ते काय करतात, ते त्यांच्या खालच्या अधिकाऱ्याकडे जा म्हणून सांगतात. PMOकडे ज्यावेळी पत्र पाठवलं सप्टेंबर 8ला, त्या पत्राला पंतप्रधानांनी सांगितलं की PMOचे प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत, त्या सेक्रेटरींना तुम्ही जाऊन भेटा, ते पुढचं काम करतील आणि ते त्यामुळे पुढच्या इन्स्ट्रक्शन देतील. हा नॉर्मल कोर्स आहे आशिषजी, कारण एकाच वेळी मिनिस्टर्स किंवा पंतप्रधान
हे सगळ्या लोकांना अटेंड करून त्यांचे प्रत्येक प्रॉब्लेम्स हे सॉल्व करू शकत नाहीत. त्याच्यामुळे ठराविक डिपार्टमेंट्सकडे ती पत्र पाठवली जातात. त्याच्यामुळे ती पत्र तिथे पाठवली. असं एकही पत्र CBIला किंवा आता BJPचं सरकार आहे यांना मिळालेलं नाही की त्याच्यामध्ये पंतप्रधान मनमोहन सिंगनी असं लिहिलं आहे की विजय मल्ल्यांना तुम्ही हे कर्ज द्या, विजय मल्ल्यांना तुम्ही पैसे द्या किंवा विजय मल्ल्यांना तुम्ही याच्यातून बेल आउट करा. हा बेल आउट जो शब्द आहे आता वापरलेला, हा शब्द एकाही पत्रामध्ये नाही. 3 पत्र आहेत. एक आहे सप्टेंबर 8, एक आहे ऑक्टोबर 4 आणि त्याच्यानंतरचं एक तिसरं पत्र आहे मार्च 2013 मधलं. आता या पत्रांमध्ये रेग्युलर आहे आणि त्यांनी जे थँक्स सांगितलेलं आहे ते याच्यासाठी की पंतप्रधान कार्यालयातून सांगण्यात आलं की तुम्ही या सेक्रेटरीला जाऊन भेटा, ते संबंधित लोकांशी बोलतील. त्यांनी त्यांना सांगितलं थँक्यू, तुम्ही मला वेळ दिलीत आणि माझ्याशी बोललात, त्याबद्दल तुमचे आभार. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पाठपुरावा करत आहे. याच्यामध्ये काँग्रेस सरकारने नियमाच्या विरुद्ध जाऊन जर कारवाई केली असेल, जर त्याला पैसे मिळवून दिले असतील तर 2.5 वर्ष झाली BJPचं सरकार आहे, कारवाई करा ना मंत्र्यांवर. त्यांच्याच काळात पळून गेलाय तो. आता दुसरा मुद्दा असा, आशिषजी, दुसरा मुद्दा असा की आता उपाध्याय साहेब म्हणाले की याचं भूत काँग्रेसने केलं. अहो 2010 मध्ये विजय मल्ल्याला राज्यसभेवर पाठवण्यासाठी मतदान कोणी केलं तर BJPनी केलं. हे त्यांनी सांगावं आम्ही केलं नाही म्हणून. विजय मल्ल्या हे ऑनररी कार्यकारी अध्यक्ष होते. कोणत्या पक्षाचे? सुब्रमण्यम स्वामी यांच्या जनता दल पक्षाचे. सुब्रमण्यम स्वामी कुठे आहेत आता तर BJPमध्ये आहे. म्हणजे मल्ल्याचं भूत जर BJP ह्या पद्धतीने सांगत असेल तर हे बनवण्याचं काम आणि हे कोणी केलंय? आम्ही सांगतोय ना की एक तरी पत्र दाखवा की त्याच्यामध्ये पंतप्रधान किंवा अर्थमंत्री हे म्हणतील की मल्ल्याला पैसे द्या किंवा लोन द्या. आता प्रश्न असा आहे की ज्यावेळी आपले भारताचे चौकीदार, जे चौकीदार डोळ्यात तेल घालून असतात, सगळ्या जनतेला सांगतात मी चौकीदार आहे, मग चौकीदार काय झोपले होते का? तसे पळाले मल्ल्या. चौकीदारांच्या ऑफिसमधून कोणी मल्ल्याला टीप दिली की 2 दिवसांनी सुप्रीम कोर्टामध्ये तुमचा पासपोर्ट आम्ही रद्द करायला चाललोय, तर तुम्ही आत्ताच निघून जा. हे कोणी टीप दिली ते BJPनी सांगावं. आणि चौकीदार जर झोपत असतील तर चौकीदारांना बोलायचा हक्क नाही की मी चौकीदार आहे. चौकीदार कोण? मोदीजी. मोदीजी नेहमी सांगतात आणि इथे पारे मी देशाचा चौकीदार आहे, पारेकरी आहे, मी सेवक आहे. अरे मग तुम्ही झोपता कसे? जर 9,000 कोटी घेतलेला माणूस पळून जातो त्याला कोण टीप देतं की बाबा रे 2 दिवसांनी सुप्रीम कोर्टात कन्सोर्टियम जाणार आहे? हे टीप त्याला कोण देतं? हे BJP देतं. आणि BJPनी त्याला मतं देऊन 2010 साली हे असं म्हणतात 2002 मध्ये कंपनी स्थापन झाली. 2010 मध्ये ज्यावेळी त्या कंपनीला गळती लागत होती त्यावेळी त्याला मत देऊन राज्यसभेवर कोणी पाठवलं तर BJPनी पाठवलं. ठीक आहे, उत्तर द्या. BJP, सगळे पॉइंट सांगितले. केशव उपाध्याय उत्तर द्या. केशव उपाध्याय थोडक्यात उत्तर द्या. अभ्यास नसला, मुद्दे नसले की माणूस भरकटत जातो. पण ठीक आहे, माझा काही आक्षेप नाहीये. अहो तुम्ही म्हणाला काँग्रेस तयार केलं, ते म्हणाले आधी हे बाटलीतून आणलं भाजपनी. ऐकून घ्या आशिष जाधव, ऐकून घ्या. ठीक आहे. बेल आउट पॅकेज कुठं म्हणाले दाखवा मला, असं वाघमारे साहेब आमचे म्हणाले. आता अभ्यासच नसला तर असे शब्द येतात. बोला ऐका उपाध्यायजी, वैयक्तिक टीका सोडा. मला पत्रक दाखवा बेल आउट पॅकेजचं. ऐकून घ्या, पैसे द्या म्हणून सांगितलंय, दाखवा. येतो माझं ऐकून घ्या ना, मग बोला ना. 14 नोव्हेंबर 2011 तारीख लिहून घ्या. हा द्या ना वाघमारे साहेब. हा पंतप्रधानांचं वाक्य सांगतो मी तुम्हाला आता. हे पंतप्रधानांचं वाक्य माझं नाही. वी हॅव टू फाइंड टू गेट बेल आउट पॅकेज फॉर किंगफिशर एअरलाइन
आणि हे वाक्य आहे पत्रकारांशी बोलताना, मीडियाशी बोलताना. पत्र नाही, लेखी पत्र सोडा, जाहीर आहे पत्रकारांशी मीडियाशी बोलताना. संदर्भ सांगतो, त्याच्या वायलर रवी, त्याच्यानंतर 3 दिवसानंतर वायलर रवी, त्यावेळेचे ते मंत्री होते त्या खात्याचे, त्या मंत्र्यांनी बेल आउट पॅकेज किंगफिशरला दिलं. ते त्याच्यापूर्वी 3-4 दिवस अगोदर त्यावेळच्या पंतप्रधान मनमोहन सिंगांचं वाक्य सांगितलं. मी नुसतं ढोबळ याच्यावरती मी फेकमफेक ठीक आहे, करत नाही. त्यावरही त्यांना काय म्हणायचं पुढची आहे? गोष्ट. नाही आता कसं आता आहे एक माहितीये नवीन का, म्हणजे- उपाध्यायजी नाही, माझं होऊ दे ना. अहो झालं ना, आता माझं तुम्ही पूर्ण होऊ दे सांगितलं, ना. तुम्ही किती खोटं सांगितलं ते मी सांगतो. अरे कुठे मनमोहन झालं पूर्ण? ऐका, खोटं मनमोहन कुठे झालं? अहो, जाहीर आहे, मनमोहन हो. आता सिंगांनी पेपरवाले खोटे अहो आणि ऐकून घ्या वादवाले ना. खरे. झालं, आणि ऐकून विषय घ्या, लागला. ऐकून आता ऐकून तर घ्या. पेपरवाले खोटे. अहो, ऐकून तर घ्या. वादवाले खरे. केशव उपाध्याय ऐकून अहो तर घ्या. ऐकून तर घ्या. बोला. काय आहे, इंग्लिश मधून बोललेले आहेत, त्याच्यामुळे बोला, तुमचं बोला, ट्रान्सलेशन वेगळं असेल. केशवराव ऐका, इंग्लिश मध्ये काय म्हणाले पंतप्रधान. बरोबर बोला प्रायव्हेट सेक्टर एअरलाइन्स बोला have to be managed efficiently if they do get difficulties. प्रायव्हेट सेक्टर एअरलाइन्स किंगफिशरचा उल्लेख केलेला नाही. दुसरा मुद्दा पंतप्रधान म्हणाले, किंगफिशरचा ऐका उल्लेख आहे, अहो खोटं बोलू नका, ऐका किंगफिशरचा उल्लेख आहे. ऐका, वी हॅव टू फाइंड वे तुमची सवय नाही तुमच्यासारखी मला. टू हेल्प देम टू गेट आउट. याचा अर्थ काय की प्रायव्हेट सेक्टर एअरलाइन्स मध्ये जर प्रॉब्लेम असतील तर त्यांना एफिशियंटली आपण चालवायला मदत केली पाहिजे. तिसरा मुद्दा काय म्हणाले, त्यांना जेव्हा विचारलं की तुम्ही किंगफिशर बद्दल बोलताय का, किती खोटं बोलतायत बघा केशवराव. त्यांना जेव्हा पंतप्रधानांना विचारलं हे तुम्ही किंगफिशर बद्दल बोलताय का, ऐकून घ्या. आता बोलू नका, आता बोलू नका, मला किंगफिशर बद्दल मला ऐकून घ्या ना. बोलू नका. अहो ऐकून घ्या. तिथे सगळ्या गुगलवर मनमोहन बातम्या सिंग काय सर्च करून म्हणाले बघा माहितीये वाघमारे का, साहेब. आशिषजी वस्तुस्थिती समोर हे येईल. हे इथे ऐकून टीव्हीवर घ्या. खोटं बोलले अहो, नाही. केशवजी, ऐकूया ना. ऐकून जी घ्या. वस्तुस्थिती ऐकून वस्तुस्थिती घ्या. आहे. केशवराव, अहो, ऐका. बडबड करायची काय? अहो अरे ऐकून अशी घ्या. जी काय बडबड करायची पद्धत आहे का? अहो, अरे ते मुद्दे सकट सांगतायत ना, असं अहो, काय ऐकून करताय? घ्या. अरे ऐकून काहीतरी घ्या. लॉजिकल बोला हो. मनमोहन- तुम्ही जे खोट्या प्रश्न खऱ्या बातम्या आहे. उपस्थित अहो, केले त्याला उत्तर देत आहेत. अहो पंतप्रधान काय म्हणाले, तिसरा जेव्हा त्यांना विचारलं मनमोहन आशिषजी सिंग. मनमोहन सिंग काय म्हणाले की ज्यावेळी विचारलं किंगफिशरच्या बाबतीत बोलतायत का, तर मनमोहन सिंगाचे शब्द आहेत, आय डिड नॉट अप्लाय माय माइंड टुवर्ड्स किंगफिशर एअरलाइन्स. when I will get back in India, I will talk to Wailer Ravi and I will see how we can help them. असं पंतप्रधान म्हणाले. म्हणजे पहिली जी 2 वाक्य यांनी सांगितली, पंतप्रधान किंगफिशरसाठी बोलले, ते बोललेले नाहीत. ज्यावेळी विचारलं तेव्हा ते म्हणाले की आय डिड नॉट अप्लाय माय माइंड. हे कोण म्हणतंय? वाघमारेंचा शोध आहे. पंतप्रधान ठीक आहे, मनमोहन ठीक आहे, सिंग. ठीक आहे, ठीक आहे. बॉटम लाईन इज भाजपचं एक म्हणणं खोटं- आहे हे हा. भूत काँग्रेसने तयार केलेलं आहे. काँग्रेसचं म्हणणं आहे केशवराव, खोटं हे बोलणं भूत बंद बाटलीतून करा, आधी कमी भाजपने करा. आणलेलं आहे. ते आमच्या काळात आणखी अरे मोठं संबंधच झालं नाही हो, आणि तुमची मोदी सवय सरकारच्या लागलेली काळात आहे. ते भारतातून काँग्रेसची पळून गेलं. सवय वर्षानुवर्षाची. लोकांना कळलं. प्रश्न यापेक्षा मोठा आणि गंभीर आहे. प्रश्न आहे 9,000 कोटी रुपयांचा जे कर्ज बुडालेलं आहे त्याचा. मी जातोय विश्वास उडगी यांच्याकडं. हे काँग्रेस आणि भाजपमधले आरोप प्रत्यारोप होत राहतील. प्रश्न असा आहे की एवढं मोठं कर्ज त्यांनी बुडवलं आणि ते बुडवल्यानंतर त्यांना जेव्हा लक्षात आलं की आता आपल्याला पकडलं जाईल तेव्हाच ते पळून गेले. मग ते कसे पळून गेले, का पळून गेले हा भाग जरी वेगळा असला तरी पण त्यांनी इतकं कर्ज जे बुडवलं याच्या मागं काहीतरी मोडस ऑपरेंडी असेल ना. निश्चितपणे अगदी 2005 पासून ते आत्तापर्यंत प्रश्न सरकारं कुठले हा प्रश्न नाही आहे. एकूणच ही बँकिंग व्यवस्था कशी चालली आहे गेल्या 15-17 वर्षापासून आणि विशेषतः आत्ता जे चालले हे जर तुम्ही बघितलं तर मोठी लोक जास्तीत जास्त कर्ज उचलतात आणि त्यांच्या ठेवी बँकिंग सिस्टममध्ये कमी आहेत आणि बँकिंग सिस्टममधून मोठी म्हणजे ठेवी जेव्हा ते ठेवतात तेव्हा मोठा व्याजदर घेतात आणि जेव्हा कर्ज उचलतात तेव्हा कमी व्याजदराने कर्ज उचलतात. असं गेल्या 15 ते 17 वर्षात दिसते. हा एक भाग. दुसरा भाग म्हणजे कॉर्पोरेशनला फेवर करण्याचं बँकांचं पण धोरण राहिलेलं आहे. ते खाजगी बँका असतील किंवा राष्ट्रीयकृत बँका असतील. हा एक भाग. आता कर्ज उचलताना सुद्धा ते बेस रेटपेक्षा कमी दराने कर्ज उचलतात. या ठिकाणी मोठा बँकर
म्हणजे चेअरमन बोर्ड आणि जे काय GM या लेवलपर्यंत आपण मोठ्या बँका समजू, हे मोठ्या बॉरोवरकडे जातात किंवा मोठे बॉरोवर त्यांच्याकडे जातात आणि त्यांच्यामध्ये जे अंडरस्टँडिंग होतं त्यातून अशा तऱ्हेची ज्याला आपण म्हणू मोठी कर्ज दिली गेलेली आहेत आणि ते क्रेडिट अप्रुव्हल कमिटीकडून मंजूर होऊन ती बोर्डाकडून सँक्शन होतात. त्यामुळे कुठलाही खालच्या सरावाचा अधिकारी किंवा कर्मचारी ह्याच्यात नसतो. आता मल्ल्यासारख्याच्या बाबतीमध्ये मोडस ऑपरेंडी म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला तर युनायटेड ब्रेवरीजसारख्या 6 त्याच्या दारूच्या कंपन्या आहेत. युनायटेड ब्रेवरी हा खूप चांगला ब्रँड आहे, त्याचा किंगफिशर हा मोठा ब्रँड आहे, ज्याची आफ्रिकेत पण कंपनी आहे आणि केरळ आणि कर्नाटकमध्ये कंपन्या आहेत. आता ही कॅशरिच कंपनी आहे. आता ह्याने किंगफिशर नावाच्या एअरलाईन्सकरता कर्ज घेताना ही कंपनी तारण म्हणून ठेवली आहे का? नाही. ही कंपनी तारण म्हणून कोणी बँकरने मागितली आहे का? नाही. मग किंगफिशर ब्रँडचं व्हॅल्युएशन करून, सिव्हिल एव्हिएशनचा ब्रँड आहे, त्याचं व्हॅल्युएशन करून IDBIने कर्ज दिलं, त्याचं व्हॅल्युएशन करून स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्ज दिलं. त्या व्हॅल्युएशनमध्ये तुम्ही सांगाल त्याकडे होतात, जसं हिऱ्याचं व्हॅल्युएशन, सॉफ्टवेअरचं व्हॅल्युएशन, तसंच या ब्रँडचं व्हॅल्युएशन, व्हर्च्युअल व्हॅल्युएशन, व्हर्च्युअल व्हॅल्युएशन आणि हे व्हॅल्युएशनचे रिपोर्ट हे मॅन्युफॅक्चर्ड असतात. तर या आधाराने IDBIचे चेअरमन अगरवालने कर्ज दिलं, ते बुंदिलो नावाचे दुसरे ग्रस्त आहेत, बत्रा नावाचे तिसरे ग्रस्त आहेत, आता ते CBIच्या कस्टडीमध्ये आहेत. हाच प्रकार जर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लोकांनी केला असेल तर त्यांचे वरचे लोक अजून बाहेर कसे, हा माझ्या पुढचा प्रश्न आहे. त्यांनी 6,500 कोटी दिले असतील, यांनी 950 कोटी दिले असतील, सगळ्यांनी मिळून 9,000 राईट ऑफही केलंय. 1201 कोटी स्टेट बँक ऑफ इंडियाने राईट ऑफ फंड केलेलं आहे. आता माझा मुद्दा असा की हे पैसे उचलताना कमीत कमी सिक्युरिटी द्यायची आणि सगळ्या टर्म्स अँड कंडिशन ज्या सँक्शनच्या होत्या त्यानंतर बोर्डामध्ये सातत्याने डायल्यूट करत जायचं. म्हणजे जवळजवळ ह्यांचे सगळ्यांचे क्लीन लोन आहेत आणि ह्यांच्या हातात शेवटी आता काय दिसतंय, एकूण सिक्युरिटी किती, तर 220 कोटी रुपयाची. म्हणजे एक तो पणजीचा बंगला आणि मुंबईचं ऑफिस. आणि आता विक्री झाली, एका कोणीतरी घेतले म्हणे 73 कोटीला घेतले, फक्त 73 कोटी, ज्याची व्हॅल्यू 220 कोटी आहे, 73 कोटीला घेतले. म्हणजे माझं काय म्हणणं, उद्या 9,900 कोटी वसूल होतील असं कोणीही म्हटलं, मगाशी एक खासदार बोलताना मी ऐकत होतो, सरकार सांगताना मी ऐकत होतो की आम्ही पै वसूल करू. अरे बघा ना, 73 कोटीच फक्त वसूल केले एका कोलॅटरलचे आणि बाकीचं तर क्लीन लोन आहे. तर तुम्ही त्याला आत आणणं हा पहिला भाग सरकारच्या अपयशाचा आहे, बँकरच्या अपयशाचा आहे. बाहेर जाऊ दिलं हे कनायवन्स आहे. तुमच्याच चॅनलवर मी ओरडून सांगत होतो की त्याच्याकडे ब्रिटिश पासपोर्ट आहे आणि त्याचा पासपोर्ट रोखला पाहिजे, तो बाहेर जातोय. हे सुप्रीम कोर्टात केस आल्यानंतर त्याला जाऊ देण्यात आलं. त्यामुळे तिथे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स म्हणा किंवा सरकार म्हणा यांचं अपयश दिसतं आणि टीप आल्याशिवाय तो जात नाही. त्यावेळेस तो मोदी सरकारच्या काळात तो पळून गेला. हो, निश्चितपणे भाजपच्या सरकारच्या काळात तो पळून गेला आणि बँकर आणि बॉरर यांच्या संगनमताने ही एवढी मोठी कर्ज देण्यात आली, हे ढळढळी सत्य आहे. आणि या ठिकाणी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन म्हणून सातत्याने मी तो बिग बिलफुल लोन डिफॉल्टर आहे हे नाव जाहीर करत होतं. ही गोष्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सांगत नव्हती, ही गोष्ट भारत सरकार सांगत नव्हतं. त्याचा अकाउंट आम्ही सांगेपर्यंत नॉन परफॉर्मिंग असेट म्हणून सुद्धा दाखवण्यात आला नव्हता. तो कॉर्पोरेट डेट रिस्ट्रक्चरिंग म्हणजे त्याच्या कर्जाची 2दा पुनर्रचना झाली होती. किंबहुना मी अनेक वेळा स्टेटमेंट इश्यू केली आहेत, याला आता पुन्हा कर्ज देऊ नका आणि ह्याच्या कर्जाची पुनर्रचना करू नका आणि ह्याला NPA दाखवून ते वसूल करण्याची प्रक्रिया चालू करा. त्यानंतर त्याला कर्ज देणं बंद झालेलं आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने ही भूमिका घेतली 2011 पासून. किंबहुना माझ्यासारख्या ग्रस्ताने CBIशी निश्चितपणे इन्फॉर्मली चर्चा करून नेमका हा ब्रँड व्हॅल्युएशनचा प्रकार काय आहे IDBIमध्ये हे माझा संवाद झालेला आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, त्यामुळेच आज CBI IDBIमधून आलेल्या केसमध्ये पहिल्यांदा व्यवहार करू शकली, स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर आली. अशा पद्धतीने विजय मल्ल्याने सगळ्यांच्या हातावरती तुरी दिलेली आहे. त्याला राजकीय नेत्यांचा सपोर्ट आहे, त्यात अनेक लोक आहेत, किंबहुना सर्वपक्षीय असा तो खासदार होता असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि मग अशा वेळेस प्रश्न येतो, याला 9,000 कोटी किंवा जास्त वसूल कसे करता येतील. आणि ही एक शोकेस आहे. आज 9,900 कोटीपेक्षा जास्त कर्ज त्याचं आहे. व्याजाचं जाऊ द्या, मुद्दल येते की नाही हे बघूया, हा एक भाग. आणि अशी किती कर्ज आहेत आज भारतामध्ये, मल्ल्या नाही आहे पण भारतात जे लोक आहेत ना, यांच्या वसुलीबद्दल सरकारची भूमिका काय आहे. सरकारची ह्यांच्याबद्दल वसुलीची भूमिका मी म्हणतो की जवळजवळ 9 लाख कोटी NPA, त्यातले बहुतांशी 7,000 लोक भारतात आहेत. त्यानंतर CDRमध्ये जवळजवळ 8 लाख कोटी आहेत. शिवाय तुम्ही राईट ऑफ केलेले 3.5 लाख कोटी आहेत. यांची वसुली करण्याकरता नेमकी पावलं कुठली कुठली उचलली हे अरुण जेटली नीटपणे का सांगू शकत नाहीत. किंबहुना
ज्यांनी NPA केला त्यांच्या ओझ्याखाली बँकांची बॅलन्स शीट आता रक्तबंबाळ झालेली आहेत आणि ती 10 रक्तबंबाळ झालेल्या बँकांचे बॅलन्स शीट लक्षात घेऊन आता बँका तुम्ही चालवायला नालायक आहेत, तर आम्ही तुमच्याकडून एक MOU करून घेतो आणि पुढच्या वर्षापर्यंत तुमचं अस्तित्व संपवतो. ही भाषा ज्ञान संगम नावाच्या फ्रेमवर्कमध्ये भारत सरकारने केलेली आहे. म्हणजे जाणीवपूर्वक मोठ्यांची थकीत आणि बुडीत कर्ज वसूल करायची नाहीत, त्यांना मोकळं रान ठेवायचं. विजय मल्ल्या एक शोकेस आहे. अजय मेहता नावाचा विन्सम डायमंडचा मालक आज सेंट किट्समध्ये आहे, दुबईमध्ये आहे. तो भारतीय नागरिक त्याने काढून घेतलेला आहे. ललित मोदी तो जगभर फिरतोय. ललित मोदी तो हा विजय मल्ल्या, सेंट किट्समधला अजय मेहता आणि अशा अनेक लोक भारताबाहेर भारतात आत आहेत. तुम्ही कोणाकडून कर्ज वसूल करू शकलात? आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, त्यांच्याकडे पूर्णपणे सर्व योजना करण्याचे पॉवर्स आहेत. भारत सरकारचं अर्थ मंत्रालय आणि बँका आहेत. तिघेही मिळून ह्या सगळ्या 7,000 लोकांकडून इन्क्लुडिंग मल्ल्या कर्ज वसूल करायला आमचं सरकार, आमचे बँकर्स आणि आमची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सक्षम नाही, हे त्यांनी सिद्ध केलं आहे. आणि भारताची अत्यंत सक्षम अशी 2015पर्यंत सर्व राष्ट्रीयकृत बँका पूर्ण नफ्यात असलेल्या आता सर्व तोट्यात कशा दिसतात? हे कर्तृत्व कोणाचं? जाणीवपूर्वक पब्लिक सेक्टरचं डिसइन्व्हेस्टमेंट करणं, सेल आउट करणं, खाजगीकरण करणं, या एका मोठ्या ग्रँड प्लॅनमध्ये आज तुम्ही मल्लाही शोकेस आहे, पण मल्ल्यासारखे 7,000 चोर जेव्हा तुम्ही पकडाल ना, आणि ती 16 लाख कोटीची कर्ज वसुली जी लोकांच्या ठेवीची चोरी आहे, सो जनतेच्या पैशाची चोरी करण्याकरता सरकार तटस्थ राहतं किंवा साथ देतं मोठ्या कॉर्पोरेट डिफॉल्टर्सना, हा खरा खेदाचा विषय, चर्चेचा विषय हा आहे. आणि ते जेव्हा पैसे वसूल करतील ना, तेव्हा अरुण जेटलीचं बॅलन्स शीट हे सरप्लसमध्ये असेल. ठीक आहे, महाराष्ट्राचं बॅलन्स शीट सरप्लसमध्ये असेल. मल्ल्या केवळ एकटे सरप्लसमध्ये असेल. नाहीयेत, मल्ल्या केवळ एकटेच कर्ज बुडवे नाहीयेत. मल्ल्यांप्रमाणे जवळपास 6,000 लोक हे कर्ज बुडवे आहेत, ज्यांच्याकडं 16 लाख कोटी रुपयांची कर्ज वसुली बाकी आहे. त्यामुळं मल्ल्या हे केवळ उदाहरण आहे, ते हिमनगाचं टोक आहे. आणि मल्ल्या यांच्या अर्थकारणाला राजकारणाची कशी जोड आहे हेही आपण समजून घेणार आहोत. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आहेत. पण ब्रेकनंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. विजय मल्ल्यांच्या प्रत्यार्पणात भारत सरकारला यश येईल का? 64% लोक म्हणतायत नाही, विजय मल्ल्या भारतात परत येणं शक्य नाही. हे जर का लोकांना वाटत असेल तर मग हे वाईट आहे, ही शोकांतिका आहे. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी माझ्या बाजूलाच बसलेले आहेत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई. हेमंत देसाई, हे नेहमी असं लक्षात येतं की काहीतरी कारनामा करायला, घोटाळा करायला राजकीय वरदहस्त लागतो आणि म्हणून मग विजय मल्ल्यासारखा माणूस आधी राज्यसभेवर खासदार बनतो. विजय मल्ल्यांनी ही प्रथा घालून ठेवलेली आहे. मोठा घोटाळा करायचा आहे ना, तर मग राज्यसभेवर खासदार म्हणून जा आणि सर्वपक्षीय मित्र बना, म्हणजे तुमचं काम खूप सहज होतं. आणि त्याचा कित्ता आता महाराष्ट्रातल्या अनेकांनी, जे कॉन्ट्रॅक्टर्स होते, त्यांनी गिरवलेला आहे. माझा मूळ प्रश्न असा आहे की विजय मल्ल्याला राज्यसभेच्या खासदारकीचा फायदा नसेल झाला? 100% झाला असेल. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की 1983 सालापर्यंत, म्हणजे जेव्हा मला वाटतं त्यांच्या वडिलांचं निधन झालं, तोपर्यंत तो ग्रुप जो होता तो अतिशय छोटा होता, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होता. म्हणजे फूड प्रोसेसिंग असेल, चॉकलेट्स असेल, अशा क्षेत्रामध्ये तो होता. सिंगर मशीन्सच्या संदर्भात सुद्धा त्यांचा व्यवसाय होता. पण विजय मल्ल्या आल्यानंतर त्या व्यवसायामध्ये जबरदस्त वाढ झाली. याचं कारण की त्यांची ॲम्बिशन अशी प्रचंड आहे. त्यांना असं, मी स्वतः त्याच्या वडिलांनाही भेटलो आहे, त्यांनाही भेटलो आहे, त्यांच्या याच्यामध्ये की मोठ्या प्रमाणावरती कर्ज घ्यायचं. ते कर्ज घेतल्यावरती त्याच्या ॲसेट जे असतील त्या निर्माण करायच्या, त्या ॲसेट्स ह्याच्यावरती आणखीन मोठ्या प्रमाणावरती कर्ज घ्यायचं आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावरती फक्त देशातच नाही तर परदेशामध्ये व्यवसाय करायचा. परदेशामधल्या कंपन्या, परदेशातले ब्रँड्स विकत घ्यायचे. हे त्यांनी केलं विजय मल्ल्यांनी आणि त्यामुळे तो ग्रुप फार मोठ्या प्रमाणात वाढत गेला. 2002 साली माझ्या आठवणीप्रमाणे पहिल्यांदा ते राज्यसभेचे खासदार झाले. ते का झाले तर त्यावेळी तुम्हाला आठवत असेल तर जनता दल हा जो पक्ष देवेगौडांचा आहे, संयुक्त आघाडीचं सरकार त्याच्या अगोदर होतं, पण देवेगौडा माजी पंतप्रधान होते आणि कर्नाटकमधला हा मुख्यतः व्यवसाय
तिथनं सुरू झाला. आणि तुम्हाला माहिती असेल की तिथलं जी दारूची लॉबी आहे कर्नाटकामध्ये ती जबरदस्त लॉबी आहे. त्या दारूच्या लॉबीमुळे म्हणजे अगदी अनेक मुख्यमंत्री हेगडेंपासून अनेक जण त्याच्यामध्ये अडचणीत सापडलेले होते, रामकृष्ण हेगडेंपासून. त्यामुळे विजय मल्ल्या यांना तिथे तर त्यांचं इंटरेस्ट होते. आणि जनता दल विशेषतः त्याखेरीज भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेससुद्धा म्हणजे सगळ्यांनी त्यांना पाठिंबा देऊन निवडून आणलेला आहे. त्यामुळे आम्ही फार स्वच्छ आहोत असं अजिबातच कोणी बोलण्याचं कारण नाही. मी इथे काँग्रेस किंवा हे म्हणत नाही. दुसरी गोष्ट अशी की मगाशी केशव उपाध्याय असं म्हणाले की बाबा यांच्या काळामध्ये हे पळून गेले ते पळून गेले. मी नुसता उल्लेख करतो की ललित मोदी कोणाच्या काळामध्ये पळून गेले, म्हणजे वसुंधरा राजे शिंदे आणि त्यांच्या संबंधी आरोप झाले. त्याचं काय झालं पुढे, आणि त्यानंतर ललित मोदींनी आव्हान दिलं की मला तुम्ही इथे बोलून दाखवा. त्याला 2 वर्ष झालेली आहे त्याला. दुसरी गोष्ट अबू सालेम, म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये काहीही कोणी आलंच नाही असं नाही. अबू सालेम इथे आला ना, पोर्तुगालमधनं इथे आला, मग त्यासंबंधी आपल्याला तडजोड करायला लागली. तेव्हा असं एकमेकावरती नुसतं पॉईंट स्कोअर करण्यासाठी आरोप करून चालणार नाही. महत्त्वाचा सगळ्यात सेंट्रल पॉईंट काय याच्यामध्ये की या इथला शेतकरी मरतो आहे, आत्महत्या करतो आहे, आणि तो असे प्रश्न विचारतो आहे की आमच्या कर्जवसुलीसाठी तुम्ही तगादा लावता, आमच्या जमिनी ताब्यात घेता, आमची घरं ताब्यात घेता, आम्हाला मरायची पाळी येते, आणि जेव्हा आम्हाला कर्जमाफी तुम्ही द्या असं म्हणतात, आमचा आक्रोश असतो, त्यावेळी तुम्ही पैशाच्या अडचणी निर्माण करता. आणि मग या उद्योगपतींना कशा मिळतात, म्हणजे 9 लाख कोटी रुपये हे जर झाले, त्याच्याशिवाय स्ट्रेस्ड ॲसेट्स वगैरे सगळे मिळून 16 लाख कोटी रुपये हे जर आज खरोखरी निर्माण झाले, आज उपलब्ध झाले, तर त्याच्यामधनं वेगवेगळ्या गोष्टी करता येतील. शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येईल, शेतकऱ्यांसाठी वेगळी स्कीम चालू करता येईल, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पैसा उभा करता येईल, अशा अनेक गोष्टी करता येतील. पण हे का होत नाही आहे, तर असं आहे की सगळ्या आपल्या इकॉनॉमीवरती स्पष्टपणे सांगायचं तर बिग बिझनेसची पहिल्यापासूनच इथे संपूर्णपणे त्याची पकड आहे. त्यामध्ये काँग्रेसने आम्ही काहीही केलं नाही असं म्हणण्याचं काही बिलकुलच कारण नाही. म्हणजे धीरूभाई अंबानी हे कोणाच्या जवळ होते, धीरूभाई अंबानी कोणत्या काळामध्ये मोठे झाले, हे काँग्रेसच्या काळामध्ये मोठे झाले. तेव्हा त्यांनी त्याच्यासंबंधी खुलासा करू नये, सगळ्या गोष्टी स्पष्ट आहेत. त्यानंतरच्या टप्प्यामध्ये जेट एअरलाईन्स जे आहेत ते कोणाच्या काळात, म्हणजे प्रमोद महाजन त्यांचा तिथे आशीर्वाद होता. राज्यसभेमध्ये सुद्धा प्रमोद महाजन यांनी रिलायन्सच्या संदर्भात प्रश्न विचारलेले होते. त्यामुळे इथे पक्ष काही संबंध नाही. जो पक्ष सत्ताधारी आहे किंवा कुठल्या राज्यामध्ये सत्तेवर आहे त्या पक्षाच्या लोकांना हे हाताशी धरतात आणि आपली कामं करून घेतात. त्यामुळे आता चिदंबरम असतील किंवा बाकीच्या लोकांनी जो खुलासा केला, आत्ता जे केशव उपाध्याय यांच्यामध्ये जो हे झाला, त्यामध्ये चिदंबरम यांनी पत्रकार परिषद येऊन सांगितलेलं होतं, जे आता वाघमारे म्हणाले की आमच्याकडे अनेक पत्र येतात, अनेक शिष्टमंडळे येतात. आता समजा CIA असेल किंवा असोचेम असेल, ती शिष्टमंडळ आता पिकी असेल, त्यांचं जे निवेदन असतं ते निवेदन संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवलं जातं, कधीकधी त्यांच्या राज्यांकडे पाठवलं जातं. हे खरंच आहे. पण हे जे यांना तुम्ही कर्ज द्या किंवा यांना कर्ज देऊ नका असे जे निरोप आहेत ते लेखी कोणी देत नाही, तेवढे हुशार आहेत आपल्याला. त्यामुळे आता इथे काय काँग्रेस तर करणार नाही, ज्यांनी RTI कायदा आणला. हां, काँग्रेस अजिबातच करणार नाही. म्हणजे ते अत्यंत याच्या बाबतीत चलाक आहेत. आता विजय मल्ल्याचं काय झालेलं आहे की विजय मल्ल्याच्या बाबतीत अरुंधती मुखर्जी ज्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंबंधी ते जे वादग्रस्त विधान, वित्तीय शिस्तीचा प्रश्न उपस्थित केला, त्या स्टेट बँकेचे सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये पैसे अडकलेले आहेत, किंवा अलाहाबाद बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, वेगवेगळ्या बँकांचे, पब्लिक सेक्टर बँकांचे पैसे अडकले. त्याच्यामध्ये फक्त IDBI आणि काही अन्य बँकांचे अधिकारी फक्त CBIच्या कस्टडीमध्ये. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. म्हणजे बँकांमध्ये जे पैसे येतात ते ठेवीदारांचे पैसे, आणि त्यातून यांनी कर्ज काढायचं आणि ते बुडवायचं, आणि वरून अरुंधती भट्टाचार्य सांगणार की शेतकऱ्यांना कर्ज अशा पद्धतीने तुम्ही कर्जमाफी देऊ नका, यामुळे वित्तीय शिस्त बिघडते. मॉनिटरी पॉलिसीमध्ये ऊर्जित पडेल करता. एक मिनिट, मी एक मुद्दा सांगतो महत्त्वाचा जो असेल याच्यामध्ये. आता राजकारण कसं केलं पाहिजे, म्हणजे संघर्ष यात्रा वगैरे काढण्याचा त्यांचा अधिकार आहे, ठीक आहे, पण राजकारण असं आहे की याच्यामध्ये शेतकरी विरुद्ध बडे उद्योगपती हाच खरा आता संघर्षाचा मुद्दा आहे. आणि याच्यावरनं विरोधी पक्षांनी, जो कुठला विरोधी पक्ष जिथे कुठे असेल, त्यांनी हा मुद्दा केला पाहिजे. आत्ता मोदी असं दाखवत आहेत याच्यामध्ये, हे राजकारण समजून घ्या, हे केवळ अर्थकारण नाही, ते असं दाखवत आहेत बघा सगळी भाषणं की यातली गरिबी हटावा हा माझा कार्यक्रम आहे, गरिबांचा उद्धार करणं हा आमचा मुख्य अग्रक्रम आहे. भुवनेश्वरला सांगितलं, त्याच्या अगोदर सांगितलं. त्यांना ही इमेज त्यांची तयार करायची आहे की राहुल गांधी जे म्हणाले होते की सूटबुटकी सरकार ती संपूर्ण पुसून टाकून मी गरिबांचा उद्धार करतोय. आणि विजय मल्ल्याला बघा काँग्रेसवाल्यांनी
काहीही केलं आणि त्याला मदत केली, आम्ही त्याला पकडून आणतो आहे. हे त्यांना त्याच काळात पळून गेला ना. हा हो, हे राजकारण करताना सर्वसामान्य माणसांनी समजून घेतलं पाहिजे की दोन्ही पक्ष जे आहेत याच्यामध्ये याला जबाबदार आहेत. दोन्ही कामे काळं गोरं काही त्याच्यात फरक नाही आहे. तेव्हा हा मुख्य काय मुद्दा आहे याच्यामध्ये, बिग बिझनेसला आजसुद्धा आजच्या घडीला अदानी यांना एका झटक्यामध्ये काही हजार कोटीचं कर्ज देण्यात आलं. एका झटक्यात पटक्यात निर्णय घेण्यात आला. आणि आजही रिलायन्सच्या संदर्भात केवळ रिलायन्स नाही, आणखीन काही उद्योगपतींची नावं घेता येतील, कारखानदारांची नावं घेता येतील की ज्यांच्यावरती म्हणजे आता एक जिंदाल सारखे आहेत ते एकदम पुढे आलेले आहेत. एक काँग्रेसच्या जवळचे, सज्जन जिंदाल हे BJPच्या जवळचे आहेत, ते एकदम पुढे आलेले आहेत. तेव्हा आम्ही मात्र फार स्वच्छ आहोत, आम्ही पारदर्शक आहोत. असं नाही, कोणी पारदर्शकपणे भ्रष्टाचार करतं, कोणी अपारदर्शकपणे भ्रष्टाचार करतं, गैरव्यवहार करतं, एवढाच मुद्दा आहे. विश्वास उडकी, तुम्हाला काय सांगायचं? नाही, मी एक गोष्ट स्पष्ट आहे की कर्ज बँकांनी दिलं तर कर्ज वसूल करण्याचं दायित्व त्यांच्यावर आहे. आणि ठेवीदारांच्या पैशातून ही कर्ज दिलेली आहेत, त्यामुळे जनतेच्या बँक ठेवींवरतीच बँका चालतात. आता जे पैसे ठेवतायत त्यांचे व्याजदर वाढत आहेत, ग्राहक शुल्क वाढवलं आता, आणि म्हणजे त्यांचे व्याजदर कमी होत आहेत त्यांच्या ठेवींवरचे, आणि व्याजदर कर्जावरचे कमी करा असं मोठ्या ज्या व्यापाऱ्यांच्या संघटना CI आहे, चेंबर ऑफ कॉमर्स आहे, यांचा दबाव आहे कोणावरती, सरकारवरती. आणि म्हणजे कर्जावरचं व्याजदर कमी करा, ठेवींवरचं व्याजदर कमी करा, असं सगळं चाललेलं आहे. आता हे विशेष सर्कल आहे. पण कर्ज वसुली करण्याबद्दल अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सरकार नेमकं करतंय काय? आता बँका अक्षरशः 7 बॉटम लाईन धुतली गेली आहे. 7 महत्त्वाचे पॅरामीटर्स आहेत. रिटर्न ऑन असेट, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, NPAचा रेशो. हे सगळं जर बघितलं तर भीती अशी वाटते की ते म्हणजे ज्या 1970 सालापूर्वी जशा खाजगी बँका बुडत होत्या त्या पद्धतीने आता भारत सरकारच्या बँका भारत सरकारच बुडवते आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया धोरणात्मक पाठिंबा देते. आणि 5 बँका या अरुंधतीबाईंनी कोणत्या कायद्यान्वये ताब्यात घेतल्या, त्या सगळ्या चांगल्या बँका होत्या हो. आता पुढच्या वर्षभरात 10 बँका ते संपवणार आहेत. याच्याविषयी ठेवीदारांना काही माहीत नाही, भारतीय जनतेला काही माहिती नाही. मुख्य प्रश्न कर्ज वसुली करायला हे सगळे सक्षम नाहीत हे सिद्ध झाल्यानंतर कुठेतरी पार्लमेंटमध्ये कठोर कायदा करावा असं सगळ्या राजकीय पक्षांनी बोलण्याची गरज आहे किंवा नाही, का केवळ संघटनांनी संपामागे संप करून आपलं लक्ष वेधायचं आणि राजकीय पक्षांनी काहीच करायचं नाही. त्यामुळे शेतकरी पण मारला जातोय, बँका पण मारल्या जात आहेत. आणि मग मुख्यमंत्री म्हणणार 18,000 कोटी जिल्हा सहकारी बँकांचं मी कशाला अंगावर घेऊ, आणि 18,000 कोटी आणि 12,000 कोटी म्हणजे एकूण 30,000 कोटी. महाराष्ट्र सरकारला जड आहे का कर्जमाफी करायला? 15 लाख कोटी एकूण ठेवी आल्या डिमॉनिटायझेशनच्या प्रक्रियेमध्ये, तर 23,000 कोटी कर्ज माफ करायला कर्ज आहे. आणि एवढं माफ करून फ्रेश कर्ज देणं 4% दराने शक्य असताना ते जर देणार नसाल तर मग प्रश्न आहे, यांना बँका पण चालवायचे नाहीत, यांना ठेवीदारांचे पैसे पण बुडवायचे आहेत, यांना कर्ज बुडव्यांना सुद्धा विदेशी ठेवायचे, देशात ठेवायचे, त्यांच्याकडून कर्ज वसूल करायची नाही. कोणतं सुशासन आहे असा खरा प्रश्न ठेवीदारांच्या वतीने आणि आपण पुन्हा विजय मल्ल्याच्या प्रकरणावरती येऊ. नाही, विजय मल्ल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ सरकार का करत नाही, तर सरकारसाठी अजून योग्य वेळ नाही. म्हणजे योग्य वेळ कधी, तर निवडणुकांच्या आधी असं सरकारला वाटतंय. मी केशव उपाध्याय तुमच्याकडे येतोय. प्रश्न हाच आहे, मोदी सरकारच्या काळात विजय मल्ल्या भारतातून पळून गेला, आता मोदी सरकारची ही नैतिक जबाबदारी आहे त्याला परत आणणं. केशव उपाध्याय. हो, कायदेशीर जबाबदारी पण आहे. मुळामध्ये सांगतो आशिष जाधव, आमचे मित्र, सांगतो ना, मी बोलतो ना, मला बोलू द्या. असं आहे की आमचे मित्र हेमंत देसाईंनी बरीच त्याबद्दल आता त्यांनी मतं मांडली, त्या मताशी ते आधी स्वतंत्र पत्रकार आहेत. उडगीकरांच्या मताशी फार मी सहमत होणार नाही, कारण ते ज्या पद्धतीची विचारसरणीची आहे ते, त्यामुळे त्यांना स्वाभाविकपणे हे सरकार म्हणजे कसं वाईट आहे हेच ते सांगणार, त्यामुळे त्याच्याबद्दल मी फार बोलू इच्छित नाही. मुळामध्ये 1970 नंतर पहिल्यांदा या सरकारने बँकिंग क्षेत्राचा रिव्हॅम्प करण्याचा प्रयत्न केला. 7 पॉईंट अजेंडा आणला, बँकांना स्वतंत्र अधिकार देण्याचा प्रयत्न केला, त्यांची अकाउंटेबिलिटी वाढवण्याचा प्रयत्न केला आणि बँकिंग सेक्टरनुसार त्या 7 पॉईंट मुद्द्याचं स्वागत केलं. त्यामुळे सरकारने बँकिंग सेक्टरमध्ये काहीच केलं नाही आहे असं म्हणणं हे अन्यायकारक या सरकारवरती होईल. दुसरं असं आहे की विजय मल्ल्या गेल्यानंतरनं सातत्याने त्या पद्धतीची कारवाई गेली 2 वर्ष, 1.5-2 वर्ष हे सरकार करत आहे. त्याची प्रॉपर्टी जप्त करण्यापासून, त्याची ईडीची कारवाई करण्यापासून, आणि किंबहुना आत्तासुद्धा त्या ठिकाणी तिथल्या कोर्टात सुद्धा तथ्य ज्या भारत सरकारने ज्यावेळी हे केलं,
तिथले पंतप्रधान ज्यावेळी आले त्या पंतप्रधान यादी एक्सचेंज करण्यात आली, तिथल्या कोर्टात मुद्दा मांडण्यात आला, त्या कोर्टाने ग्राह्य धरलं, तेव्हा त्याला अटक झाली. त्यामुळे आता विजय मल्ल्याला परत आणण्याचं नाटक करावं. यात नाटक काय, ती कारवाई प्रामाणिकपणे कारवाई करायचा प्रयत्न आणि ते सरकार करणार आहे. ह्याच्यामध्ये सरकार म्हणजे सरकार प्रामाणिक प्रयत्न करत त्याबद्दल मान्य तर केलं पाहिजे ना. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. प्रत्यार्पणाची जी यादी दिलेली आहे, आमच्या केवळ वैचारिक भूमिका भारत सरकारने प्रत्यार्पणाची यादी जी ब्रिटन सरकारकडे दिलेली आहे, ब्रिटिश सरकारकडे दिलेली आहे, त्यामधली पहिली 2 नावं ही विजय मल्ल्या आणि ललित मोदी यांची आहे, जे दोघेही मोदी सरकारच्या काळातच भारतातून पळून गेले. पंतप्रधान स्तरावरती नाही मोदी आता नाही गेले. मोदी कधी गेले जरा चेक करा. मुळामध्ये असं आहे की 2 स्तरावरती 2 पंतप्रधान स्तरावरती यादी एक्सचेंज होते. त्यातलं गांभीर्य सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते काय अशा खालच्या अधिकार स्तरावर ते एक्सचेंज झालेलं नाहीये. त्यामुळे त्या प्रयत्नातलं गांभीर्य आहे. केवळ आपल्या सरकारबद्दल वैचारिक आकस आहे म्हणून आपण त्यावर टीका करायची, जे घडतंय ते मान्य करायचं नाही. नाही, प्रयत्नांबद्दल कोणाचा आकस नाहीये. प्रयत्न गंभीर आहेत, पण कायदेशीर प्रक्रिया किचकट आहे. हो, आता ऐकून घ्या ना, कायदेशीर प्रक्रिया खूप किचकट आहे. जाधव पूर्ण तर करू द्या ना. परत तेच समोरच्याला बोलू द्या ना, असं काय करतायत जाधव? बोला. मुळात मुद्दा असा आहे की 2009 ते 2014 मध्ये ज्या पद्धतीचं बँकिंग क्षेत्रातले गैरव्यवस्थापन झालं, ज्या आयटीनी अकाउंट सील करण्याचं विजय मल्ल्या सांगितलं होतं, ते आयटीचं अकाउंट ओपन करायला लावलं, अशा प्रकारची कृत्य ज्या काळात झाली बँक, आणि त्यातनं आज हे सगळे चित्र निर्माण झाले. हे गेल्या 2 वर्षातलं बँक गैरव्यवस्थापन नाहीये. अनेक बेबंदशाहीने कर्ज वाटली गेली, त्याचे परिणाम आज हे सरकार निस्तराचा प्रयत्न करतंय, जे त्या काळी निर्माण झालं. आणि त्याच्यामुळे मात्र आपण असं भासवतोय की जणू गेले 2 वर्षात सगळं झालं. उलट अनेक चांगल्या गोष्टी मी सांगेल. 7 पॉईंटचा रिव्हॅम्प या सरकारने आणला बँकेसाठी, आणि 70 नंतर पहिल्यांदा हा इतका सिरियसली प्रयत्न केले गेलेत. 70,000 कोटी रुपयाचं कॅपिटल आणण्याचा प्रयत्न गेला, 19 पर्यंत केला जाणार आहे. अशा अनेक गोष्टी सरकार करण्याचा प्रयत्न करत आहे. ते न पाहता मात्र आपण काहीतरी मुद्दे काढून हे सरकार कसं वाईट आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो, केवळ वैचारिक आकस आहे म्हणून, तर ते अन्याय करण्यासारखं होईल. बाकी किचकट कारवाई आहे, पण ती किचकट कारवाई करून सुद्धा मल्ल्याला परत आणण्यात येईल. यासाठी सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे, हे मात्र सांगितलं पाहिजे. हा, मग तेच तर मी म्हटलं ना की मोदी सरकारच्या काळात विजय मल्ल्या पळून गेला. आता मोदी सरकारची नैतिक जबाबदारी आहे त्याला भारतात परत आणणं. त्यासाठी तुम्ही गंभीर प्रयत्न करणार. तुम्ही म्हणाला हो आम्ही करणार, सवाल येत नाही. यस, हेच तर उत्तर पाहिजे. ते म्हणतायत आमच्या काळात पळून गेला ना, आम्ही परत आणणार. काँग्रेसला काय? आता आशिषजी, केशवजी म्हणतायत की आम्ही प्रयत्न करणार, आम्ही त्याचे सगळे पैसे वसूल करणार. म्हणजे किती खोटं बोलतात हे लोक. अहो, तुम्हाला मी तारीख सांगतो. 25 फेब्रुवारी 2016 काय झालं तर युनायटेड ब्रुवरीज ही विजय मल्ल्याची कंपनी, ही विकत घेतली डियागो ब्लॅक युनायटेड स्पिरिट्स या कंपनीने ती विकत घेतली. ती विकत घेताना चौकीदार मोदी साहेबांनी या कंपनीला परमिशन दिली की या कंपनीचे जे पैसे आहेत $40 मिलियन, $40 मिलियन हे ऑफशोर अकाउंटमध्ये जमा करायला परमिशन 2016 मध्ये कोणी दिली? तर मोदी सरकार चौकीदारांनी दिली. ती द्यायची गरज नव्हती, त्याचं कर्ज वसूल तुम्हाला करायचं आहे. मग हा व्यवहार तुम्ही कसा होऊ दिला 25 फेब्रुवारी 2016ला? केशव उत्तर द्या, मगाशी तुम्ही प्रश्न विचारत होतात, आता ते प्रश्न विचारतायत. आता काँग्रेस प्रश्न विचारते, भाजप. केशव उत्तर द्या. कुठून करणार हो? माझ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी अजूनही दिली नाही. एनपीएत गेलेल्या कंपनीला मदत का केली हा माझा प्रश्न साधा होता. त्यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या, मी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देईन. आता यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या. 1 मिनिट माझा पूर्ण होऊ द्या. माझे 3-4 प्रश्न आहेत. बरं, माझे 4 प्रश्न आहेत. बरं, मी त्यांच्या एका प्रश्नाचे उत्तर देतो. माझे 4 प्रश्न मी पहिल्यापासून विचारलोय, एका प्रश्नाचे उत्तर देत नाहीत. 4 प्रश्न नाही विचारले मी. एनपीए विचारले, त्यांनी त्यांचं उत्तर दिलं नाही असं गृहीत धरतो. गेली होती त्या, हो मग नाही दिलं. त्यांच्या एका प्रश्नाचं उत्तर द्या ना. ओढून ताणून काही सांगत बसले. त्यांच्या एका प्रश्नाचं उत्तर द्या आता. त्यावेळी थांबवलं असतं तर हे 7 कोटी गेलेच नसते, ही चर्चा झालीच नसती. नाही ही चर्चा झाली नसती. त्यावेळी जर ते थांबवलं गेलं असतं तर ही चर्चाच झाली नसती, मल्ल्याला पैसेच मिळाले नसते. पण आता करतो आहोत ना आपण, उत्तर द्या. सीएफओ ला लिहितो की माझं ऐकून घ्या हेमंत, ऐकून घ्या. हे तो विजय मल्ल्या त्याच्या सीएफओ ला लिहितो
त्यांच्या CFOला लिहितो, काल माझं FMशी बोलणं झालंय आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्ह बोलणं झालंय आणि हा मेल आहे, तुम्हाला हवं तर पाठवतो तो, की पॉझिटिव्ह बोलणं झालंय आणि त्यातनं बँक आपली NOC उठवेल, जी अडवलेली आहे ती क्लिअर करेल. हे लगेच 21 मार्चला तो पत्र लिहितो, पहिलं पत्र लिहितो चिदंबरमला, त्यावेळच्या फायनान्स मिनिस्टरला, आणि 23 मार्चला 2 दिवसात तो पत्र ईमेल पाठवतो आपल्या CFOला, कंपनीच्या चीफ फायनान्शियल ऑफिसरला, की माझं FMशी बोलणं झालंय, पॉझिटिव्ह बोलणं आहे आणि बँगलोर SBI ही NOC द्यायला तयार आहे. इतकी गतिमानता. अहो, जर त्यावेळी हे लोन अडवले असते, SBI तयार नसताना अडवले असते, तर आज हे 7,000 कोटी, 8,000 कोटी, 9,000 कोटी ही वेळ आली नसती. या देशातले 9,000 कोटी वाचले असते. बुडीत कंपन्यांना काँग्रेसच्या काळामध्ये जे पैसे दिले गेले त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झालेत. त्याची उत्तर वाघमारे द्यावे लागतील. केवळ हसून किंवा अशा पद्धतीने नाही सोडून चालणार. त्यामुळे हे 9,000 कोटी जर त्यावेळी थांबवलं असतं त्यावेळी, तर आज ही वेळ आली नसती. तो पळून जायचा प्रश्नच निर्माण झाला नसता. तुमच्या सरकारच्या काळात पळून गेला ना. अहो, त्याला पळायला तुम्ही सांगितलं, त्याला पळवून लावलं, तो ऐका, तो पळाल्यानंतर, अहो, तो पळाल्यानंतर 2016 मध्ये त्याचे पैसे पण बाहेर घ्यायला तुम्ही परवानगी दिली. पुन्हा त्याच प्रश्न वाघमारे आणि साहेब, दुसरी गोष्ट, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. अहो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. तर काय तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. ऐका, ऐकून घ्या, ऐकून घ्या. विजय मल्ल्या NPA झालेल्या कंपन्या, पंतप्रधान ऐकून महाशय, घ्या ना. मी खूप आभारी आहे. तुम्ही मला जी मदत केली, तुम्ही बरं, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मी एक ब्रेक घेतो. सोपं उत्तर. मी एक ब्रेक घेतो. ब्रेक नंतर पुन्हा हा आखाडा सुरू करूया. ठीक आहे. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणात भारत सरकारला यश येईल का? सोप्या भाषेत, विजय मल्ल्याला परत भारतात आणण्यात मोदी सरकारला यश येईल का? 70% लोक म्हणतायत नाही, विजय मल्ल्याला भारतात परत आणण्यात किंवा विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणात भारत सरकारला यश येणार नाही. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी पुन्हा जातोय ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्याकडे. हेमंत देसाई, जेव्हा आपण विजय मल्ल्या या व्यक्तीविषयी बोलतो, तो खरं तर खूप खुशमिजाज असा माणूस होता. म्हणजे फारच रंगरलिया वगैरे वगैरे अशा पद्धतीचा, तो रसिया नावाचा, रसिया टाईपचा तो माणूस होता. रंगीला रतन. रंगीला रतनच, अगदी बरोबर. मला जो शब्द उच्चारताना अवघड होत होतं, तुम्ही सोपं केलं. RCB जी सध्या IPL मधली एक टीम आहे, रॉयल चॅलेंज बंगलोर, ती सुद्धा त्याचीच टीम होती. आता माहीत नाही ते कसे काय त्यांचे व्यवहार आहेत. पण प्रश्न असा आहे ना, की आता त्याला जर का भारतात परत आणायचं असेल तर आधी ब्रिटिश कोर्टात त्याचा गुन्हा सिद्ध करावा लागणार आहे भारत सरकारला. तर हे कठीण काम आहे. हे एक लक्षात घेतलं पाहिजे की गुन्हा म्हणजे काय. ते एक तर पहिली गोष्ट म्हणजे थकबाकी मोठ्या प्रमाणावरती ठेवणं. त्याच्याशिवाय त्याची जी कंपनी आहे त्याच्यामध्ये जे इतरांचं भागभांडवल आहे, तर त्यांनी असं जी परदेशी कंपनी आहे तिने असं म्हटलं की याच्यामध्ये फ्रॉड झालेले आहेत. तेव्हा हा एक भाग आहे. म्हणजे तिसरी गोष्ट म्हणजे इकडनं काही पैसे हवाला मार्फत किंवा ओव्हर इन्व्हॉइसिंग करतात, त्यामार्फत तिकडे पाठवले गेले आहेत का, असे वेगवेगळी प्रकरणं त्याच्यामध्ये आहेत. या संदर्भामध्ये ED असेल, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, CBI, या सगळ्या यंत्रणांचं संपूर्णपणे समन्वय असायला लागेल आणि ते सगळे पुरावे तिथे सादर करायला लागतील. तिकडनं समजा त्यांना प्रत्यार्पण झालं, हे झाल्यानंतर त्या इथे सुद्धा त्याच्याकडनं 1-2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ते जे काही फ्रॉड्स केलेले आहेत त्यांनी ते सिद्ध इथे करणं आणि त्याच्यामधनं त्याला शिक्षा होणं हे महत्त्वाचं. पण त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची मुद्दा तो आहे की त्याच्या कंपनीमधले असलेले ठेवीदार, गुंतवणूकदार, कामगार, या सगळ्यांची जबाबदारी त्याच्यावर म्हणजे आहे. जबाबदारी आता त्यांचे जे कामगार आहेत किंवा फिशरमधले जे लोक होते जे काही बेकार झाले, काही जणांनी नव्या ठिकाणी नोकऱ्या शोधल्या, पण त्यांची थकबाकी आहे ना मोठ्या प्रमाणावर, 3,000 कोटीची आहे. आणि त्यांनी असं म्हटलं की आता जेव्हा वसुली होईल तेव्हा पहिल्यांदा क्लेम आमचा असायला पाहिजे. आता संशयाचं प्रमाण जे आहे ते जे यांनी मगाशी उडगिंनी केला की गोव्याच्या बंगल्याचा. आता माझ्या माहितीप्रमाणे जे सचिन जोशी नावाचे गृहस्थ आहेत ते अतिशय वाईट अभिनेते आहेत.
आणि 2-3 सिनेमामध्ये त्यांनी काम केले. अलीकडेच 2 महिन्यापूर्वी एक सिनेमा येऊन गेला त्यांचा. आणि माझ्या कल्पनेप्रमाणे ते माणिकचंद ग्रुपमधले आहेत. आता हे काय नेमकं प्रकरण आहे, त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले, आणि हे बंगल्याची जी किंमत कमी दाखवणं, लिलावा त्या असं दाखवण्यात आलं की लिलावामध्ये कोणी आलंच नाही, त्यामुळे यांना देऊन टाकला. तर हे संशयास्पद प्रकरण वाटतं. यामध्ये कोणाकोणाचा हात गुंतलेला असू शकतो किंवा काय काय असेल याची आपण कल्पना करू शकतो, कारण आपल्याकडे पुरावा काहीच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की किंगफिशर असेल किंवा युनायटेड ब्रुवरीज असेल, या कंपन्यांचं जे काय मूल्यांकन करणं, प्रकल्पाचं मूल्यांकन करणं, ॲनालिसिस करून किती प्रमाणात कर्ज द्यायचं, नंतर कन्सॉर्शियम असतं की अनेक बँका मिळून कर्ज देतात, एका बँकेचं कर्ज घ्यायचं ते बुडवायचं, दुसऱ्या बँकेचं घ्यायचं, हे प्रकार टाळावेत म्हणून काही पॉलिसीज आलेल्या आहेत, त्या अंमलात आल्या आहेत की नाही. याच्यामध्ये अधिकारी लेव्हलला सुद्धा काही प्रमाणात संगनमत असेल, पण वरच्या लेव्हलला सुद्धा संगनमत असण्याची नक्कीच याच्यामध्ये कारण मोठ्या प्रमाणात कर्ज का देण्यात आले. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये इतक्या यंत्रणा यांनी विकत घेतल्या असण्याची शक्यता आहे की आता विलफुल डिफॉल्टर हे जाहीर करण्यामध्ये सुद्धा दिरंगाई का झाली, कारण एकदा विलफुल डिफॉल्टर म्हणून जाहीर झालं की त्यांना कुठलीही बँक काही कर्ज देऊ शकत नाही. आणि त्या प्रकरणामध्ये सुद्धा न्यायालयाची काही जजमेंट्स आहेत ती अशी उलटी पालटी झाली. त्यामुळे या कुठे संशोधनाचा भाग खूप जास्त आहे, तपासाचा भाग खूप जास्त आहे. त्यामुळे यंत्रणा सगळी सडलेली आहे याच्यामध्ये. ठीक आहे. मोदी, मी एकच सांगतो शेवटी की नरेंद्र मोदींनी एक चांगली गोष्ट सांगितली होती, ती अंमलात आली की नाही मला माहिती नाही. त्यांनी असं म्हटलं होतं की माझ्याकडनं PMOमधनं एकही फोन बँकांना जाणार नाही. हां, आता त्यांनी PMOमधनं फोन न करता बाहेरून काही फोन जात असतील तर मला माहिती नाही, पण आजही अशा काही केसेस संशयास्पद की ज्यांना प्रचंड प्रमाणात कर्ज दिली जातात, हे का घडतं आहे, ते कोणाकडनं घडतं आहे, आणि यापुढे तरी घडू नये अशी अपेक्षा आहे. आणि विजय मल्ल्या एक निपजला, याच्या पुढच्या काळात आणखी निपजू नयेत अशी काळजी घेतली. ठीक आहे सर, लास्ट 30 नाही, सेकंड. निपजण्याचा प्रश्न नाही. 7,000 मल्ले आहेत भारताच्या पोटामध्ये. ठीक आहे, 7,000 कर्ज बुडवे आहेत. 7,000 कर्ज बुडवे, 16 लाख कोटी. आता हे 16 लाख कोटी, त्यात 9,900 कोटी वसूल करण्याचा प्रश्न आहे. माझा एक साधा प्रश्न आहे. सध्या गाजत असलेली केस सुब्रत रायची आहे, तो तिहारच्या जेलमध्ये आहे. कोणत्या गुन्ह्यामध्ये त्याला तिहारमध्ये ठेवला आहे, पण वसुलीसाठी त्याला सांगण्यात आलेलं आहे तू 37,000 कोटी रुपये भरतोस की नाही सांग, नाहीतर आंबिवली ही आम्ही आता लिलावात लिलाव काढतो. करू. मग विजय मल्ल्याची युनायटेड ब्रुवरीज लिलावात काढणं भारत सरकारला अशक्य आहे का? आणि हाही प्रश्न सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. सुप्रीम कोर्टाचा दणका असल्यामुळेच आत्ता विजय मल्ल्याचं प्रत्यार्पणाचा प्रयोग चाललेला आहे. अन्यथा मला वाटत नाही सरकारने काही केलं असतं, कारण का त्यांनी त्याला जाऊ दिलंय. मुद्दा असा माझा, सुब्रत राय कडून जर एम्बी व्हॅली विक्री करून, आता कोण विकत गेले हे माहीत नाही आम्हाला, परंतु विक्री करून जर त्याची वसुली करायची आणि जनतेचे पैसे द्यायचे असतील गुंतवणूकदारांचे, तर मग युनायटेड ब्रुवरीजच्या संदर्भामध्ये ही भूमिका भारत सरकार घेऊ शकते की नाही घेऊ शकते. आणि मग त्या ठिकाणी दुसरा मुद्दा ह्यांनी युनायटेड स्पिरिट्सचा सांगितला, तर युनायटेड स्पिरिट्स ऑलरेडी DGO लंडन ही दारूची कंपनी आहे, त्यांनी इथे घेतलं. आणि मग बँक ऑफ महाराष्ट्र, कॉर्पोरेशन बँक, आणखीन काही बँकांनी जवळपास 800-900 कोटी रुपये. हे अर्थकारण खूप गुंतागुंतीचं आहे, सामान्य माणसाच्या आकलना पलीकडचं आहे. सामान्य माणसाला एवढंच कळतंय की विजय मल्ल्यानं 9,000 कोटी रुपये जर का बुडवले असतील, तितकं कर्ज बुडवलं असेल, तर त्याची वसुली होईल की नाही आम्हाला कळत नाहीये. पण त्याच वेळी इतकं जर का त्यांनी कर्ज बुडवलं असेल तर त्याला सहज सोडून दिलं जातं आणि परत आणण्याच्या नावाखाली आता कायदेशीर प्रक्रिया खूप किचकट आहे. अशावेळी तो परत येईल नाही येणार याविषयी सुद्धा शंका घेतली जाते आहे. पण जे शेतकऱ्यांचं महाराष्ट्रातल्या 30,000 कोटींचं कर्ज आहे ते सरकार का माफ करू शकत नाही? जर का विजय मल्ल्याला इतकं जर का फेवर केलं जात असेल, त्याचं इतकं हित जपलं गेलं असेल, सर्व पक्षीयांकडून जपलं गेलं असेल, तर शेतकऱ्यांचं हित जपा अशी साधी मागणी ही शेतकऱ्यांची असू शकते. त्यावरही विचार व्हायला हवा. आज आपण इथंच थांबूया. जाता जाता आपला प्रश्न बघा. विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणात भारत सरकारला यश येईल का? सोप्या भाषेत विजय मल्ल्याला हातकड्या घालून भारतात परत आणता येईल का? 75% लोक म्हणतायत नाही, विजय मल्ल्याला हातकड्या घालून भारतात परत आणता येणार नाही. आज इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्र.